नमस्कार सर्वांना, विजन जीके अकॅडमी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका या ठिकाणी सामान्य ज्ञानचे अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत। हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा, श्रवण-बेळगोळ हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? बघा, श्रवण-बेळगोळ हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील श्रवण-बेळगोळ। बघा, हे ठिकाण कर्नाटक या राज्यामधलं ते ठिकाण आहे। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, कुरुक्षेत्र हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? बघा, कुरुक्षेत्र हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील कुरुक्षेत्र। बघा, हे ठिकाण हरियाणा या राज्यामधलं ते ठिकाण आहे। प्रश्न क्रमांक तिसरा बघा, पी.व्ही. सिंधू या खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? पी.व्ही. सिंधू या खेळाडू कोणत्या खेळासंबंधीच्या खेळाडू आहेत? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील पी.व्ही. सिंधू। बघा, या खेळाडू बघा बॅडमिंटन या खेळासंबंधीच्या खेळाडू आहेत। प्रश्न क्रमांक चौथा बघा, समृद्धी महामार्ग या महामार्गाचा मार्ग खालीलपैकी कोणता? बघा, समृद्धी महामार्ग या महामार्गाचा महामार्ग खालीलपैकी कोणता आहे? बघा, समृद्धीचा बघा महामार्ग बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील नागपूर ते मुंबई या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सम्राट या शब्दाचं या ठिकाणी स्त्रीलिंगी रूप आपल्याला सांगा। सम्राट या शब्दाचं आपल्याला स्त्रीलिंगी बघा रूप या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे। बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा, प्रश्न क्रमांक 6 बघा, कृष्णा नदीचं उगमस्थान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? कृष्णा नदीचं उगमस्थान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील बघा, कृष्णा नदी बघा महाबळेश्वर जिल्हा सातारा महाराष्ट्र राज्यामध्ये पहा कृष्णा नदीचं उगमस्थान आहे। प्रश्न क्रमांक 7 पहा, क्योटो पेक्सी हा सक्रिय ज्वालामुखीचा प्रदेश खालीलपैकी कोणत्या देशात? क्योटो पेक्सी बघा, हा सक्रिय ज्वालामुखीचा प्रदेश खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे? बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता क्योटो पेक्सी बघा, हा सक्रिय ज्वालामुखी पहा इक्वाडोर या देशामध्ये। बघा, ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 8 बघा, केवलादेव राष्ट्रीय पक्षी उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? केवलादेव बघा, हे राष्ट्रीय पक्षी उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील केवलादेव। बघा, हे राष्ट्रीय पक्षी उद्यान राजस्थान या राज्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मनोहर या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता? बघा, मनोहर या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? बघा, सुंदर या ठिकाणी मनोहर या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मोर्लो मिंटो हा सुधारणा कायदा कोणत्या वर्षीचा कायदा आहे? मोर्लो मिंटो हा सुधारणा कायदा कोणत्या वर्षीचा कायदा आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील सन 1909 चा तो या ठिकाणी कायदा आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महात्मा गांधी यांची दांडी यात्रा खालीलपैकी कोणत्या आंदोलनासंबंधी? महात्मा गांधी यांची बघा दांडी यात्रा खालीलपैकी कोणत्या आंदोलनासंबंधीची दांडी यात्रा आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील सविनय कायदेभंग आंदोलन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 12 पहा, बुडापेस्ट खालीलपैकी कोणत्या देशाची? बघा, बुडापेस्ट खालीलपैकी कोणत्या एका देशाची राजधानी? बुडापेस्ट बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील बुडापेस्ट बघा, हंगेरी या देशाची राजधानी आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अनातोलियाचे पठार खालीलपैकी कोणत्या देशामध्ये? अनातोलियाचे पठार खालीलपैकी कोणत्या देशामधले? बघा, अनातोलियाचे पठार कोणत्या देशामधले पठार आहेत? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील तुर्कस्तान या देशामधले पठार आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, शेतकऱ्यांना मिळणारे कर्ज शब्दसमूहाबद्दल एक शब्द या ठिकाणी आपल्याला शेतकऱ्यांना मिळणारे कर्ज शब्दसमूहाबद्दल एक शब्द या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे। बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील तगाई या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, तुतीकोरीन हे भारतामधलं महत्त्वाचं बंदर कोणत्या राज्यामध्ये? तुतीकोरीन बघा, हे भारतामधलं बघा महत्त्वाचं बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे?
बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील तुतीकोरीन. बघा हे बघा भारतामधलं एक महत्त्वाचं बंदर तामिळनाडू या राज्यामधलं या ठिकाणी बंदर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा पानिपतचे बघा तिसरं युद्ध खालीलपैकी कोणत्या वर्षी पानिपतचे बघा तिसरं युद्ध खालीलपैकी कोणत्या वर्षी झाले होते. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 2 राहील सन 1761 मध्ये पहा पानिपतचे बघा या ठिकाणी तिसरे युद्ध हे झाले होते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा केंद्र आणि राज्य संबंध. बघा यांचा बघा भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या भागामध्ये तरतूद आहे. बघा केंद्र आणि राज्य संबंध यांची बघा तरतूद खालीलपैकी कोणत्या भागामध्ये आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील भाग 11 मध्ये पहा केंद्र आणि राज्य संबंध यांची या ठिकाणी तरतूद आहे. प्रश्न क्रमांक 18 पहा हबनटोटा हे बंदर खालीलपैकी कोणत्या देश हबनटोटा हे बंदर खालीलपैकी कोणत्या देशामधलं बंदर आहे. हबनटोटा हे बंदर. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील हबनटोटा हे बंदर बघा श्रीलंका या देशामधलं ते बंदर आहे. प्रश्न क्रमांक 1 मालगुडी डेज या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत. मालगुडी डेज या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत. बघा R.K. नारायण मालगुडी डेज या पुस्तकाचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा मोसाद ही गुप्तहेर संस्था खालीलपैकी मोसाद बघा ही गुप्तहेर संस्था खालीलपैकी कोणत्या एका देशाची. मोसाद बघा ही गुप्तहेर संस्था कोणत्या देशाची आहे तर इस्रायल या बघा ठिकाणी गुप्तहेर संस्था आहे. प्रश्न क्रमांक 21 बघा सन 2011च्या जनगणनेनुसार भारतामध्ये बघा जिल्ह्यांची एकूण संख्या खालीलपैकी किती होती. बघा सन 2000 बघा 11च्या बघा जनगणनेनुसार बघा भारतामध्ये बघा जिल्ह्यांची एकूण संख्या बघा 640 या ठिकाणी जिल्ह्यांची एकूण संख्या होती. प्रश्न क्रमांक पुढे इराण या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती. बघा इराण या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे. बघा इराणचे बघा तेहरान या ठिकाणी इराण या देशाची राजधानी आहे. प्रश्न क्रमांक बघा त्याची कविता लिहून झाली. बघा या ठिकाणी त्याची कविता बघा लिहून झाली वाक्याचा प्रयोग या ठिकाणी आपल्याला सांगाया. त्याची कविता लिहून झाली. बघा समापन कर्मण या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा अल्झायमर हा खालीलपैकी कोणत्या अवयव संबंधीचा. बघा अल्झायमर हा विकार खालीलपैकी कोणत्या अवयव संबंधीचा विकार आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आहे अल्झायमर बघा हा मेंदू या अवयव संबंधीचा विकार आहे. प्रश्न क्रमांक पांढरे फूल हे खालीलपैकी कोणत्या एका देशाचं राष्ट्रीय चिन्ह. पांढरे फूल हे खालीलपैकी कोणत्या एका देशाचं राष्ट्रीय चिन्ह आहे. बघा पांढरे फूल बघा इटली या बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा गावाचा विकास कसा साधावा हे लोकांना समजून बघा देण्यासाठी बघा ग्रामगीता हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला. बघा ग्रामगीता हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील राष्ट्रसंत बघा तुकडोजी महाराजांनी बघा ग्रामगीता हा लिहिलेला ग्रंथ आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा कटक या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता. बघा कटक या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे. बघा कटकचा बघा समानार्थी शब्द बघा ऑप्शन क्रमांक 2 सैन्य या ठिकाणी कटक या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा राईचा पर्वत करणे वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. राईचा पर्वत करणे बघा वाक्यप्रचार आहे योग्य अर्थ आपल्याला सांगाय. राईचा पर्वत करणे बघा अतिशोक्ती करणे या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा इटियाडो हे धरण खालीलपैकी इटियाडो हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा या ठिकाणी बघा 2 राहील इटियाडो धरण बघा गोंदिया या जिल्ह्यामधलं ते धरण आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारत माझा देश आहे बघा हे वाक्य आहे. हे वाक्य पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं वाक्य आहे. बघा केवल वाक्य या प्रकारचं हे वाक्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा आज हा शब्द कोणत्या प्रकारचा. बघा आज बघा या ठिकाणी शब्द आहे तर आज हा शब्द कोणत्या प्रकारचा शब्द आहे. बघा क्रियाविशेषण या प्रकारचा तो शब्द आहे. प्रश्न क्रमांक 32 बघा राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली. बघा राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली. बघा सन 1993 या वर्षी बघा राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग या आयोगाची स्थापना ही झालेली आहे.
प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भीमा कोरेगाव हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? भीमा कोरेगाव हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील. भीमा कोरेगाव बघा हे ठिकाण पुणे या जिल्ह्यामध्ये ते एक महत्त्वपूर्ण ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मराठी भाषेमध्ये एकूण लिंगांचे एकूण किती प्रकार आहेत? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 लिंगांचे बघा एकूण 3 प्रकार आहेत. प्रश्न क्रमांक बघा, ब्रेल लिपी वाचण्यासाठी खालीलपैकी कोणत्या ज्ञान इंद्रियाचा बघा ब्रेल लिपी बघा वाचवण्यासाठी कोणत्या ज्ञान इंद्रियाचा वापर होतो? बघा त्वचा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक, भारतामध्ये बघा तंबाखू संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा राजमहेंद्री जे की आंध्र प्रदेश राज्यामध्ये आहे, या ठिकाणी तंबाखू संशोधन केंद्र आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतीय सेना दिन खालीलपैकी केव्हा असतो? भारतीय सेना दिन खालीलपैकी केव्हा असतो? बघा 15 जानेवारी या दिवशी भारतीय सेना दिन असतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, माणदेशी माणसं या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी बघा माणदेशी माणसं त्या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक व्यंकटेश माडगुळकर माणदेशी माणसं या पुस्तकाचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक ग्रँड स्लॅम हा शब्द बघा ग्रँड स्लॅम हा शब्द खालीलपैकी कोणत्या खेळा संबंधीचा बघा ग्रँड स्लॅम हा शब्द कोणत्या खेळा संबंधीचा शब्द आहे? बघा तर तो लॉन टेनिस या खेळा संबंधीचा शब्द आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, क्रिया कोणी केली बघा हा सांगणारा शब्द खालीलपैकी कोणता शब्द असतो? बघा या ठिकाणी क्रिया कोणी केली हा बघा सांगणारा शब्द म्हणजे कर्ता क्रियापद या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, जल्लीकट्टू हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये साजरा केला येतो? बघा जल्लीकट्टू हा सण बघा तामिळनाडू या राज्यामध्ये बघा जल्लीकट्टू हा सण प्रामुख्याने साजरा केला जाणारा तो सण आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अमर चित्रकथा बघा हे लहान मुलांसाठीचे पुस्तक आहे, खालीलपैकी कोणी लिहिलेलं? बघा अमर चित्रकथा हे बघा लहान मुलांसाठीचे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे? बघा अनंत पाई यांनी ते लिहिलेलं पुस्तक आहे. प्रश्न क्रमांक, पूर्ण वाढ झालेल्या मनुष्यामध्ये बघा हाडांची एकूण संख्या खालीलपैकी किती असते? पूर्ण वाढ झालेल्या मनुष्यामध्ये बघा हाडांची एकूण संख्या किती असते? 206 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, आम्लवर्षा खालीलपैकी कोणत्या हवेच्या प्रदूषणामुळे होते? बघा आम्लवर्षा कोणत्या हवेच्या प्रदूषणामुळे होते? बघा नायट्रोजन डायऑक्साईड आणि सल्फर डायऑक्साईड यांच्या बघा प्रदूषणामुळे बघा आम्लवर्षा ही होत असते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, ईस्ट इंडिया कंपनीची पहिली फॅक्टरी भारतामध्ये कोणत्या ठिकाणी स्थापन झाली? ईस्ट इंडिया कंपनीची बघा पहिली फॅक्टरी भारतामध्ये कोणत्या ठिकाणी स्थापन झाली? बघा सुरत या ठिकाणी बघा भारतामध्ये बघा पहिली ईस्ट इंडिया कंपनीची बघा भारतामध्ये पहिली फॅक्टरी स्थापन झाली होती. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, चांदण्या रात्रींचा पंधरवाडा शब्दसमूहाबद्दल एक शब्द या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे. चांदण्या रात्रीचा पंधरवाडा बघा शुक्ल पक्ष या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कृत्रिम या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द खालीलपैकी कोणता? कृत्रिम या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? बघा कृत्रिम नैसर्गिक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा, मराठीमध्ये बघा गाजलेली बघा हिंदू ही कादंबरी खालीलपैकी कोणाची कादंबरी आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील. हिंदू बघा ही कादंबरी भालचंद्र नेमाडे यांची या ठिकाणी कादंबरी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, गोलपेठा हा कविता संग्रह खालीलपैकी गोलपेठा हा कविता संग्रह खालीलपैकी कोणाचा कविता संग्रह आहे? बघा गोलपेठा बघा हा कविता संग्रह नामदेव ढसाळ यांचा या ठिकाणी कविता संग्रह आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, वाघांची बघा जनगणना दर किती वर्षांनी केली जाते? बघा वाघांची जनगणना दर बघा 4 वर्षांनी बघा वाघांची जनगणना ही केली जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पुलिकत बघा हे भारतामधलं महत्त्वाचं बघा सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? पुलिकत. तर बघा या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि तुम्हाला बघा अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका बघा अतिसंभाव्य बघा 5000 प्रश्नसंग्रह असलेलं PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त
₹99 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. तुम्हाला सर्व बघा PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेचच्या लगेच पाठवले जातील. त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.